ऍक्च्युली विद्यार्थी पुस्तक घेऊन बसतात, त्यांना असं वाटतं की मी पुन्हा एकदा वाचतोय म्हणजे रिव्हिजन करतोय. तुम्ही रीडिंग करताय, रिव्हिजन नाही करताय. फक्त रीडिंग करून जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर माझं मत आहे की तुम्ही लिहून काढा न बघता. आता हा जो व्हिडिओ पाहतायत त्या पालकांनाही अभ्यास करायला कधी आवडला नव्हता, परंतु पालक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फोर्स करतात. तसं म्हणायला गेलं तर 7 ते 8 तास रोज अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतःहून. हिंदू मराठा जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी SEBC, सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, असं SEBC सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट चालू झालेलं आहे. हे बऱ्यापैकी 90% मराठा विद्यार्थ्यांना माहिती नाही. नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही परीक्षेपूर्वीचे 60 दिवस असा व्हिडिओ केला होता, जी 10वीच्या परीक्षेविषयीची माहिती होती आणि याला आपल्याला उत्तम मार्गदर्शन दिलं होतं ते म्हणजे प्रोफेसर प्रफुल्ल देशमाने सर यांनी. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार. तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि यापैकीच काही प्रश्न जे आहेत, निवडक प्रश्न आणि उत्तम प्रश्न, त्यांची उत्तरे आज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की यामधील एका विद्यार्थ्याने प्रश्न केलेला आहे की हे सर कोण आहेत? तर थोडक्यात तुमचं शैक्षणिक जे बॅकग्राऊंड आहे ते आणि आत्ताचे सध्या जे तुम्ही काम करताय आणि विद्यार्थी आणि पालक जसे तुमच्या सोबत जुळले गेलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल देशमाने. मी MTech केलं आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधून आणि VJTI कॉलेज, जे नामांकित मुंबईमधलं कॉलेज आहे. मी डिप्लोमा डिग्री, त्याच्यानंतर MTech अशी पूर्ण डिग्री कंप्लीट केलेली आहे मास्टर्सची. त्यासोबतच कलारंभ फाउंडेशन नावाचं ट्रस्ट आम्ही चालवतो. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. फ्री करिअर काउन्सिलिंग पण त्याच्यामार्फत आम्ही करतो. बऱ्याच शाळांमध्ये आम्ही सेमिनार्स देतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, की फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कसे डॉक्युमेंट, स्कॉलरशिप्स वगैरे मिळवू शकता. आणि माझे स्वतःचे इंजिनिअरिंग आणि सायन्सचे क्लासेसही आहेत, 11-12 सायन्स आणि इंजिनिअरिंगचे. अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमी नावाने घाटकोपर ईस्ट येते. निश्चितच सर, म्हणजे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर समर्पक मिळालं असेल प्रेक्षकांना. यानंतर आपण जे 10वी संदर्भातील प्रश्न आहेत त्याच्याकडे वळूयात. काही मुलं हुशार असतात, पण हुशार असल्यामुळे कॉन्फिडन्स असतो तो ओव्हर असतो, त्यामुळे टाइमपास सुद्धा करतात. आणि 10वीच्या परीक्षेच्या दरम्यान अशी हुशार मुलं ज्यावेळी टाइमपास करतात त्यावेळी पालकांना टेन्शन येतं. याबद्दल काय सांगाल? खरं म्हणायला गेलं तर अभ्यास हा, आता हा जो व्हिडिओ पाहतायत त्या पालकांनाही अभ्यास करायला कधी आवडला नव्हता, परंतु पालक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फोर्स करतात. ऑब्व्हियसली अभ्यास ही काळाची गरज आहे, अभ्यासाशिवाय आपण भविष्य घडवू शकत नाही. परंतु अभ्यासाची आवड ही कोणत्याच विद्यार्थ्याला नसते. कदाचित वाचनाची आवड वगैरे असू शकते, परंतु अभ्यास कंटिन्यू, प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत. एखाद्याला एखादा विषय जास्त आवडू शकतो. सो अभ्यासाचा जो कंटाळा करणे हे कॉमन गोष्ट आहे, त्याबद्दल एवढी काही मोठी म्हणजे टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. परंतु त्यावर आपण एक असा उपाय काढू शकतो की थोडं स्वतःला स्वतःशी डिस्कस करा की हा जो अभ्यास दिलेला आहे तो किती काळासाठी करायचा आहे. येणारे 5 ते 6 वर्षच आपल्याला अभ्यास करायचा आहे. टेम्पररी पिरियडसाठी आपल्याला अभ्यासाची आवड निर्माण करावी लागेल तात्पुरत्या काळाकरता. नंतर जेव्हा तुम्ही जॉबला जाणार आहे तेव्हा पूर्ण सिनारिओ वेगळा असणार, तुम्ही तुमच्या आवडीचं काम करणार आहात. सो आता सध्या तात्पुरत्या काळासाठी तुम्ही अभ्यासामध्ये आवड निर्माण करा. आवड कोणालाच नसते. निश्चितच सर. यानंतरचा प्रश्न असा आहे की अभ्यास करतो पण फार कमी प्रमाणात करतो, असं Okay. काही पालकांचं म्हणणं आहे. जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, आपण लास्ट व्हिडिओमध्ये हा पॉइंट माझ्यामध्ये कव्हर केला होता, पण पुन्हा एकदा प्रश्न आलाय. तर प्लॅनिंग जर केलं तर अभ्यासाची आवड निर्माण होईल. आता फॉर एक्झाम्पल सायन्स, 10वीचा सायन्सचा विषय आपण एक्झाम्पल घेऊ, की मुलांना इक्वेशन सॉल्व्ह करताना, बॅलन्सिंग इक्वेशन सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येतो. सो बॅलन्सिंग इक्वेशन मध्ये त्यांना ते स्टेप्स येत नाहीत. सो त्यांनी त्याचा बेस म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर न करता अभ्यास करतात, त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो माझं असं मत आहे की तुम्ही डिटेल मध्ये जाण्याचा प्रयत्न करा, फाउंडेशन्सवर वर्क करा, तर तुम्हाला अभ्यास ऑटोमॅटिकली आवडेल. म्हणजे सुरुवातीपासून फर्स्ट स्टेप पासून लास्ट स्टेप पर्यंत जाताना सुद्धा आपल्याला क्युरिओसिटी असते, ती डेव्हलप होणं मुलांच्या मध्ये गरजेचे आहे. यानंतर होमवर्क जे देतात शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये, तो किती महत्वाचा आहे? आता होमवर्क हा वही पूर्ण करण्यासाठी किंवा शिक्षक शिक्षा देणार आहे, जर होमवर्क कंप्लीट केला नाही त्या उद्देशाने जर केला तर होमवर्क काहीच महत्वाचा नाहीये. आणि जर आपण उद्देश ठेवला की हा जो होमवर्क दिलाय हा माझ्या रिव्हिजनसाठी आहे आणि मला त्याच्यातून 100% काहीतरी बेनिफिट होणार आहे आणि तो मनापासून न बघता केला तर त्या होमवर्कचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.
विद्यार्थ्यांचं माइंडसेट आहे की होमवर्क हा दिलाय आणि मला हा कम्प्लीट करायचा आहे, मी टायमिंगवर कम्प्लीट करणार. एक वेळ लेट झाला तरी चालेल, पण तो मनापासून करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. आणि पालकांना पण सर कुठेतरी असं वाटतं की माझा मुलगा होमवर्क करतोय म्हणजे लिहित बसतोय म्हणजे तो अभ्यास करतोय. तर हम्म. हे खरं आहे का? म्हणजे लिहित बसणं म्हणजे अभ्यास आहे का? आता तो काय लिहितोय त्यावर डिपेंड त्यावर आहे, depend पण आहे. नक्कीच कॉलेजने किंवा क्लासेसने किंवा हां. तुमच्या शाळेमधून जो अभ्यास दिला गेलाय तो लिखाण करणे म्हणजे अभ्यास आहे. जर तो मनापासून दुसऱ्याच्या वहीतून कॉपी न करता लिहित असेल तर. तर जर तो कॉपी करून लिहितोय तर तो काय अभ्यास नाही. नाहीये. त्यासाठी वाचन इम्पॉर्टंट आहे. किंवा काही विद्यार्थ्यांची आवड असते की जे आपण पाठांतर केलंय ते लिहून काढायचं. जर ते पाठांतर केलेलं न बघता लिहितायत तर ऑब्व्हियसली लिहून काढणं पण गरजेचं आहे. याला संलग्न असा प्रश्न आहे सर, की अभ्यास करतात पण मुलं विसरतात काही वेळाने. हं. म्हणजे पूर्ण वेळ रट्टा मारत बसतील, वाचत बसतील, पण ज्यावेळी परीक्षेचा प्रश्न येतात त्यावेळी त्यांना लिहिता येत नाही कारण ते विसरतात. यासाठी काय? विसरतात ते प्रत्येकाच्या स्मरणशक्तीवर डिपेंड आहे. बट नक्कीच जर तुमचं म्हणजे फक्त रीडिंग करून जर तुमच्या लक्षात राहत नसेल, तर माझं मत आहे की तुम्ही लिहून काढा न बघता. कारण याच्यामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा येतो की रिव्हिजन. आता रिव्हिजनचा माइंडसेट विद्यार्थ्यांचा वेगळा आहे. रायटिंग आपण एक्झाममध्ये ऍक्च्युली जेव्हा आपण आन्सर लिहित असतो तेव्हा आपण आठवतो आणि लिहितो, बरोबर. तशी प्रॅक्टिस तुम्ही घरी केली आहे का? त्याला ऍक्च्युली रिव्हिजन म्हणतात. बरोबर. ऍक्च्युली विद्यार्थी पुस्तक घेऊन बसतात, त्यांना असं वाटतं की मी पुन्हा एकदा वाचतोय म्हणजे रिव्हिजन करतोय. तुम्ही रीडिंग करताय, रिव्हिजन नाही करताय. सो रिव्हिजन हे वेगळे कॉन्सेप्ट आहे. यानंतर सर म्हणजे काही मुलं आहेत ती फोन घेऊन बसतात. म्हणजे आता सोशल मीडिया आहे आणि मुलांना कळतोय पण तितका. म्हणजे अगदी ते 5वी-6वी पासून मला वाटतं आता जी 10वीची जी मुलं आहेत, त्यांना 5वी-6वी पासून मोबाईल हातात आहे आणि त्यामुळे आता अभ्यास करताना पुस्तक घेण्याऐवजी फोन हाताळत आहेत. त्यामुळे पालकांचं टेन्शन अजून वाढलंय. याबद्दल काय सांगाल? मोबाईल काळाची गरज आहे. टेक्नॉलॉजी आपण यूज केलीच पाहिजे आणि त्याचा जर वापर आपण अभ्यासासाठी केला तर मी म्हणेन की YouTubeवर कितीतरी चांगले व्हिडिओ आहेत जे तुमचे शॉर्टमध्ये चॅप्टर रिवाइज करून देतात. एखादा चॅप्टर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही ते एखादा व्हिडिओ पाहून तो शॉर्टमध्ये रिवाइज करू शकता, ज्याच्यासाठी पूर्ण वर्ष गेलं होतं तुमचं. सो तुम्ही त्याचा जर वापर चांगल्या पद्धतीने केला तर पालकांनी त्यांना मुभा द्यावी. फक्त पाहावं की ते विद्यार्थी काय करतायत मोबाईलवर. तुमच्या समोर मोबाईल वापरू द्या. तुमच्या पश्चात जर ते वापरत असतील तर काय गॅरंटी नाही ते अभ्यासच करतायत. यानंतर त्यामुळे तुम्ही मोबाईलचा वापर प्रॉपर करा अभ्यासात. ओके. मोबाईलचा चांगला वापर सुद्धा होऊ शकतो मला वाटतं आणि म्हणूनच अभ्यासाचे जे व्हिडिओज आहेत ते निश्चितच मुलं बघू शकतात. बऱ्याच पालकांचा सर असा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्यांचा पण आहे की लँग्वेजचं स्टडी करताना आम्हाला प्रॉब्लेम येतोय. बाकी विषय आम्ही करतो पण लँग्वेज जी भाषा आहेत हिंदी, मराठी किंवा इंग्लिश यामध्ये त्यांना अडचण येते. लँग्वेजचा अभ्यास करत असताना सर्वात जास्त रीडिंग गरजेचं असतं. खूप जास्त तुम्हाला रीडिंग करणं गरजेचं आहे. रायटिंग, रीडिंग दोन्हीचं. कारण कसं आहे, सायन्स आणि मॅथ्स हे विषय असे आहेत की त्यामध्ये आपल्याला टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही मॅथ्समध्ये स्टेप बाय स्टेप तिथे टेक्निकली आपण सॉल्व्ह करता येतं. सायन्स पण आपण टेक्निकली अभ्यास करू शकतो. पण हे थोडेसे लँग्वेज थोडं रटाळवाणं असतं. एखादा टॉपिक आपल्याला आवडत नसतो. तर टेम्पररी तुम्हाला तो अभ्यास करायचाच आहे. लँग्वेज आवडत असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला रीडिंग करायचे आणि जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी सॉल्व्ह केले लँग्वेजसाठी तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल. व्याकरणाचा भाग असेल किंवा इतर लेटर रायटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल रायटिंग करून. पण बाकी सगळ्या गोष्टी रीडिंगवर कव्हर करण्यासारख्या आहेत. आता जे उरलेले दिवस बघता सर फारच कमी आहेत. तर प्रत्येक विषयाला तरी किती वेळ दिला पाहिजे वाटते तुम्हाला? आता तसं म्हणायला गेलं तर 7 ते 8 तास रोज अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतःहून. तर त्या वेळेमध्ये मी लास्ट टाइम आपण शेअर केलं नाही, मी तुम्हाला शेअर करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. एक टाइम टेबल शॉर्टमध्ये मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन. आपण आपल्या पद्धतीने टाइम टेबल बनवा. मी एक शॉर्टमध्ये वेगळ्या पद्धतीचं आणि त्यामध्ये मी असं पण केलंय की एखाद्या विषयाला समजा तुम्ही 3 तास अभ्यास करताय तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं प्लॅन करा की तुम्ही येणाऱ्या 3 तासामध्ये तो कसा कव्हर करणार आहे. तर त्यानुसार जर केलं तर कदाचित तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. निश्चितच हे वेळापत्रक जे आहे सर देणार आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. निश्चितच ते एकदा चेक करा. यानंतरचा सर माझा प्रश्न असा आहे की काही पालकांचं म्हणणं आहे की अजून माझा मुलगा जो आहे किंवा मुलगी 10वीला नाहीये पण 9वीत आहे आणि 9वी पासून जर त्याने चांगला अभ्यास केला तर तो 10वीत चांगले मार्क्स पाडू शकतो का? काही जण म्हणतात की 9वीत तुमचा पाया घट्ट होतो तर तुम्हाला 10वी सोपी जाते. 9वीच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. याबद्दल काय सांगा? 100% खरी बाब आहे. 9वी
चा अभ्यास खरं म्हणजे 10वी पेक्षा कठीण आहे. आणि 9वी मध्ये जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केल्या आणि 9वीची सुट्टी जर प्रॉपरली युटिलाइज केली, तर 10वीला तुम्ही 2-4 महिने आधीच सगळा अभ्यास कंप्लीट करून बसा. एवढी खूप म्हणजे बेसिक गरज आहे. 9वीचा अभ्यास खूप चांगला करा, चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करा आणि तिथून पुढे पण तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होणार. यानंतर सर अतिशय महत्वाचा प्रश्न असा की जे डॉक्युमेंट्स लागतात 10वी झाल्यानंतर ज्यावेळी आपण ऍडमिशन प्रोसेस करायला जातो ते किती महत्वाचे आहेत आणि खास करून जे मराठ्यांसाठी आलेलं आहेत डॉक्युमेंट्स त्याबद्दल काय सांगा? डॉक्युमेंट्स हे तुम्हाला खूप गरजेचे आहेत आणि 10वी मध्ये ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि त्याबद्दल तुम्ही नक्कीच अलर्ट राहणं गरजेचं आहे. यामध्ये कास्ट मधल्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी, एससी, एसटी, एनटीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ओके. आणि बाकी डॉक्युमेंट्स पण लागतात. फॉर एक्झाम्पल जर एससी कास्ट असेल तर बाकी नॉन क्रिमिलर वगैरे लागणार नाही, बट एनटी, ओबीसी असे जे विद्यार्थी असतात त्यांना नॉन क्रिमिलर इन्कम सर्टिफिकेट गरजेचं असतं. ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी, आता ओपन कास्टमध्ये मी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. ओपन कास्टमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रीयन स्टुडंट्स असाल, मराठी असाल, हिंदू मराठा जर तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी SEBC सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं SEBC सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट चालू झालेलं आहे. हे बऱ्यापैकी 90% मराठा विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. सो पालकांनी थोडंसं अलर्ट राहून हे डॉक्युमेंट्स काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 11वीच्या ऍडमिशनला नक्कीच बेनिफिट होईल. त्याबद्दल काय लागलं तर आपण नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे डिटेल नाव वगैरे पाठवू, तर तुम्ही नक्कीच त्याचा बेनिफिट घ्या. आणि पालकांनी अलर्ट राहा. लास्ट मोमेंटला डॉक्युमेंट्सच्या बाबतीत जर तुम्ही टेन्शन घ्यायला गेलात तर खरंच तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्लीज तयारी लागा. निश्चितच. आणि जर डॉक्युमेंट्स नसले तर ऍडमिशनच्या वेळी धावपळ होते आणि एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर बदलू शकतं. Yes. कारण चांगलं कॉलेज मिळू शकतं त्याला या प्रमाणपत्रावर, ते राहू शकतं. त्यामुळे निश्चितच पालक हो, तुम्ही ही बाब सिरियसली घ्या आणि जितके डॉक्युमेंट्स आहेत ते लवकरात लवकर काढून घ्या. सर खूप छान माहिती दिलात. जेवढे काही प्रश्न होते त्याची उत्तम मार्गदर्शनाने उत्तरं दिलेली आहात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर यानंतर 12वी सायन्स बद्दल परीक्षेची भीती जी मनात असते किंवा जी मानसिक तयारी करावी लागणार आहे याबद्दलची ही मुलाखत येणार आहे. त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सर खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिलात. Thank you so प्रेक्षक much. हो, तुमचंही खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.